नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आज असा विषय बघायचा आहे जो की प्रत्येक कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती निर्माण करतो आणि तो विषय म्हणजे इकॉनॉमिक्स। परंतु आपल्याला ह्या इकॉनॉमिक्स विषयाला एक चांगल्या पद्धतीने, एक अभ्यासू वृत्तीने आणि त्यासोबतच त्याच्यामध्ये असलेले कोणते कंटेंट्स आहे, कोणत्या गोष्टी वाचायच्या, कोणत्या गोष्टी नाही वाचायच्या, ह्या सगळ्या अँगलनी हा विषय आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। एक्झामला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाची काठिण्य पातळी आणि आपण करतो त्याचा अभ्यासाची असलेली जी गती आहे त्याचा कधीतरी मॅचअप होत नाही आणि यामुळे कुठेतरी आपल्याकडचे असलेला जो अभ्यास आहे तो मागे सरतो आणि आपल्याला जे एम पाहिजे किंवा जे आपलं एम असतं, ध्येय असतं, ते लवकर क्रॅक होत नाही। त्यामुळे आज आपण इकॉनॉमिक्स विषयामध्ये जेव्हा हात घालायचा असेल तर त्यावेळेस अगदी सोप्या सरळ भाषेमध्ये आपण याला समजून घेण्याचा प्रयत्न करू। मी शब्द वारंवार काढतोय तो समजून घेण्याचा, का? कारण की इकॉनॉमिक्स विषय हा समजून घेण्याचा असतो, पाठांतराचा बिलकुल नसतो। खूप विद्यार्थ्यांचे त्या स्वरूपातले असे जेव्हा आमचं कन्व्हर्सेशन होतं किंवा आमच्या त्या गोष्टीवर बातचीत होती तेव्हा विचारविनिमय होतो, त्यावेळेस एक गोष्ट तिथं कॉमनली सगळ्यांचा एक प्रश्न असतो की सर आम्हाला हा सब्जेक्ट समजतच नाहीये, म्हणून मी हा शब्द काढतोय की पहिले याला समजून घेऊ। इकॉनॉमिक्स विषय हा सामान्य स्वरूपामध्ये आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेला विषय, त्याला आपण क्लिष्ट बनवतो आणि क्लिष्ट बनवून त्याच्या अननेसेसरी गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो। मग हे सगळ्या गोष्टी आपल्याला आज बाजूला काढायच्या आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी समजून घेताना आपल्याला याच्यातले एक्झाम ओरिएंटेशननी काय काय बघायचंय, कोणत्या घटकावर बघायचं आहे, कोणत्या घटकावर आपल्याला क्वेश्चन विचारतो आणि कोणत्या उपघटकांवर क्वेश्चन विचारले जात नाही, हेही आपण याच्यामध्ये बघणार आहोत। या स्वरूपामध्ये मी ॲडव्होकेट सुधीर बोडखे तुमचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, पहिली तर गोष्ट ती म्हणजे काय की अर्थशास्त्राचा अभ्यास कसा करावा आणि त्याच्यामध्ये कोणती घटक असतात आणि परीक्षाभिमुख त्याचा असलेला अभ्यासक्रम कसा दिलेला आहे। बघा, कोणत्याही विषयाला जेव्हा तुम्हाला हात घालायचा असतो तो विषयाला हात घालता वेळेस डोक्यामध्ये एकच गोष्ट असली पाहिजे, ती म्हणजे काय, तो विषय नेमकं काय सांगतोय, त्या विषयाची ग्रॅव्हिटी कोणत्या स्वरूपात आहे आणि त्या विषयामध्ये कशा प्रकारचं असलेलं कंटेंट लपलेलं आहे। ज्यावेळेस आपण असं म्हणतो की अर्थशास्त्र, तर अर्थशास्त्राचं आपल्याला हे सगळं ज्ञान हे कधी कळतं, ज्यावेळेस आपल्याकडे हातामध्ये सिलेबस असतो। मग आपल्याकडं पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा ह्या दोन परीक्षांचे असलेले सिलेबस आपल्या हातामध्ये असायला पाहिजे। मग आता या सिलेबसमध्ये पर्टिक्युलर इकॉनॉमिक्स विषयावर कशा प्रकारचे असलेले त्यांनी सिलेबस डिकोड केलेला आहे हे आपल्याला तिथं कळलं पाहिजे। काय होतं, आपण अभ्यास करतो, पुस्तकांचं वाचन करतो, परंतु पुस्तकाचं वाचन करून तेवढं सफिशियंटली आपल्याला समजतं हे कधीही होऊ शकत नाही। त्यामुळं आपल्याला त्या इकॉनॉमिक्सच्या असलेल्या टर्मिनॉलॉजीज काय आहे, त्याच्यामध्ये असलेले महत्त्वाचे घटक कोणते आहे, त्याच्यामध्ये त्याचे उपघटक कोणते आहे की ज्या घटकावर कंटिन्युअसली क्वेश्चन विचारलेला आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे। त्यामुळं त्या इकॉनॉमिक्स विषयाला डिकोड करण्यासाठी आपण हा पर्टिक्युलर जो मेन्सचा सिलेबस असतो तो मेन्सचा सिलेबस आपण बघणार आहे। का? कारण की त्याच्यामध्ये घटक, उपघटक आणि परीक्षाभिमुख तिथं सिस्टमॅटिकली सगळ्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहे। मग आता मनामध्ये शंका निर्माण होती की सर आम्ही तर पूर्व परीक्षाही आपण अभ्यास केला नाही किंवा पूर्व परीक्षेचा अभ्यास एवढा ताकदीचा नाहीये आणि सर डायरेक्ट तुम्ही मेन्सच्या गोष्टी करतात। यस, मी मेन्सच्या गोष्टी करतो। का करतो? कारण की मेन्सचा सिलेबस हा डिकोडिफाईड केलेला आहे। डिकोडिफाईड म्हणजे काय, स्पष्टपणे त्याच्यामधले घटक नमूद केलेले आहे। जर तुम्ही प्रिलिम्सचा असलेला सिलेबस बघितला तर त्याच्यामध्ये अगदी 1 लाईन किंवा 2 लाईन्समध्ये सिलेबस दिलाय। मग मला एक सांगा, जर तुम्हाला फक्त म्हटलं की भारताची अर्थव्यवस्था अभ्यास करा, भारताची अर्थव्यवस्था बजेट अभ्यास करा, अरे पण त्याच्यामध्ये नेमकं वाचायचं काय, कोणत्या गोष्टी वाचायच्या, ह्या सगळ्या गोष्टीचा असलेला संदर्भ लागला पाहिजे की नाही। मग अशा स्वरूपामध्ये आपल्याला मेन्स सिलेबस हा सुंदररित्या आयोगानेच काय केलेला आहे, डिकोड करून दिलेला आहे। त्यामुळं आपल्याला ह्या डिकोड करता वेळेस सगळ्या गोष्टीचं अवलोकन करणं अपेक्षित आहे, किंबहुना ते आपण केलंच पाहिजे। मग आता आपण त्या मुख्य परीक्षेच्या ओरिएंटेशननी त्याच्या पद्धतीने आपण अभ्यास कसा केला पाहिजे
आणि त्याचे घटक कोणते आहेत ते पहिले आपण समजून घेऊ आणि त्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक अजून ह्या सिलेबसला डिकोड करू, जेणेकरून तुमचा अभ्यास एकदम सुटसुटीत पद्धतीने होऊन जाणार आहे. मग आपल्याला सिलेबस दिला आहे मेन्सचा, कंबाईन मेन्सचा, ज्याला आपण ग्रुप बी मेन्स म्हणतो, तर त्याचा सिलेबस आहे आणि तो सिलेबस आपण पहिले हाताशी घेणार आहे. म्हणजे मुख्य परीक्षेच्या ओरिएंटेशनने आपण अभ्यास करायचा, मग पूर्व परीक्षा ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये कव्हर होती. आता काही विद्यार्थी म्हणतात की सर पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा एकत्रित अभ्यास करता येऊ शकतो का? तर हो, 100% करता येतो. संयुक्त पूर्व परीक्षा आणि संयुक्त मुख्य परीक्षा यांचा. का? कारण की विषय सारखे आहे, फक्त काही मोजके विषय सोडले तर बाकीच्या विषयांमध्ये तुम्हाला फक्त थरोली डेप्थमध्ये जावं लागतं. त्यामुळं तुमचा अभ्यास तेवढा स्ट्रॉंगली तिथं आपल्याला करावा लागणार आहे अर्थव्यवस्थेच्या मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून. मग आता इथं इकॉनॉमिक्सचा ज्यावेळेस विषय बघतो तर त्यावेळेस आपल्याला काय दिसतंय की पर्टिक्युलर त्यांनी समग्रलक्षी अर्थशास्त्र आणि भारतीय अर्थव्यवस्था हे दोन मोठे हेडिंग दिलेले आहे मेन्सच्या एक्झाममध्ये. मग आता समग्रलक्षी अर्थशास्त्र त्याला इंग्लिशमध्ये मॅक्रो इकॉनॉमी म्हणतात. इकॉनॉमिक्सचे प्रकार दोन असतात, एक मायक्रो इकॉनॉमी आणि दुसरा असतो त्या प्रकारचा असलेला मॅक्रो इकॉनॉमी. मग आता मायक्रो इकॉनॉमी म्हणजे काय आणि मॅक्रो इकॉनॉमी म्हणजे काय याचा संदर्भ आपल्याला सुरुवातीला घ्यावा लागणार आहे. तो मी तुम्हाला जो सिलेबस डिकोड करायचा आहे त्याच्यामध्ये मी सांगेल. मग इथं समग्रलक्षी म्हणजे मॅक्रो इकॉनॉमीचा अभ्यास सांगितलेला आहे. मग याच्यामध्ये स्थूल स्वरूपामध्ये तुम्हाला कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीचा बेसिस इथं क्वेश्चन तुम्हाला विचारला जाण्याची शक्यता आहे. मग समग्रलक्षी अर्थ, त्याचा अर्थ काय आहे तिथं तुम्हाला सिलेबसमध्ये दिलाय. दुसरी गोष्ट दिली आहे वृद्धी आणि विकास, म्हणजे कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर क्वेश्चन असणार आहे. त्याच्यानंतर सार्वजनिक वित्त, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल. आता हा तर समग्रलक्षी अर्थ म्हणजे अर्थशास्त्र म्हणजे मॅक्रो इकॉनॉमीच्या संदर्भामध्ये इथं दिलेला आहे. आता आपल्याला पर्टिक्युलर असलेल्या भारताच्या अर्थव्यवस्थेवर काय सिलेबस दिलेला आहे तर सरळ सांगितलेलं आहे की भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने आणि आर्थिक सुधारणा. दुसरा पॉइंट दिलेला आहे भारतीय शेती आणि ग्रामीण विकास. तिसरा पॉइंट आहे सहकार क्षेत्र. चौथा आहे मौद्रिक व वित्तीय क्षेत्र. पाचवा आहे सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था. सहावा आहे उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र. त्याच्यानंतर पायाभूत सुविधा विकास, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. अशा प्रकारे त्यांनी स्पष्टपणे आपल्याकडे अर्थशास्त्राच्या असलेल्या काही मूलभूत घटकांवर हात ठेवलेला आहे आणि ह्या मूलभूत घटकांचं तुम्हाला अभ्यास करायचा सांगितलेला आहे. पण तरीही विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला फक्त सिलेबस माहीत झालाय. सिलेबस हा मुख्य परीक्षेचा असा आहे आणि याच्यातलेच काही 2-3 शब्द उचलले की प्रीचा सिलेबस कव्हर होतो. अशा प्रकारे त्यांनी प्रीचाही सिलेबस केलेला आहे. मग आता मला हे कळतं की आता हा फक्त सिलेबस आहे, याला डिकोड केलं नाही, पण नेमकं वाचायचं काय याच्यामध्ये ना. मला समग्र अर्थशास्त्र लक्ष्य सांगितलेलं आहे, मॅक्रो इकॉनॉमी सांगितली आहे, पण मॅक्रो इकॉनॉमीमध्ये काय आहे, पुढं काय आहे सांगितलंय का? नाही. मग आता आपल्याला हे शोधायचंय. हे शोधता वेळेस याच्यामध्ये काय विचारलं जाऊ शकतं, याच्यामध्ये कोणत्या कॉन्सेप्ट विचारल्या जाऊ शकतात, याच्यामध्ये असलेल्या कोणत्या उपघटकावर मला क्वेश्चन विचारला जाणार आहे हे मला आता आयडेंटिफाईड करायचंय. आणि ह्या आयडेंटिफाईड केल्यानंतर मला लक्षात येईल, अरे वा, अच्छा याच्यामध्ये समग्र लक्ष अर्थशास्त्रामध्ये ह्या गोष्टी येतात का, वृद्धी आणि विकासमध्ये ह्या गोष्टी येतात का. मग अशा स्वरूपामध्ये आपण ह्या सिलेबसला अजून बारकाईने बघू. याला मायक्रो ॲनालिसिस ऑफ अ सिलेबस म्हणतात किंवा डिकोडेशन ऑफ द सिलेबस असे म्हटले जातात, की ज्याच्या माध्यमातून तुमच्या असलेल्या प्रत्येक घटकावर आपण फोकस करणार आहोत, उपघटकावर पण फोकस करणार आहोत. मग याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला एक एक गोष्ट इथं संदर्भ घेणं गरजेचं आहे. मग आता सुरुवात करूया प्रत्येक घटकाला डिकोड करण्याचा. पहिला आहे समग्र लक्षीय अर्थशास्त्र, म्हणजे हा पहिला पॉइंट आपण त्याच्यामध्ये काय करतोय, कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. मग हा एक पॉइंट झाला. ह्या पॉइंट मध्ये अजून काही आतमध्ये लपलेला आहे का, तर त्याचे उपघटक आहे. मग समग्र लक्षीय अर्थशास्त्र म्हणजे तर मोठ्या स्वरूपामध्ये अर्थशास्त्र काय आहे आणि त्या अर्थशास्त्राची असलेली परिभाषा काय आहे. जर मी तुम्हाला म्हटलं की ह्या देशाचा GDP हा आहे, त्या देशाचा GDP तो आहे, भारताच्या
उद्योग क्षेत्रांचं एवढं त्या प्रकारचा व्याप वाढलेला आहे, भारतामध्ये बेरोजगारी एवढी वाढलेली आहे, भारतामध्ये दारिद्र्य एवढं आहे, अमेरिकेमध्ये दारिद्र्य एवढं आहे, चीनची अर्थव्यवस्था कोसळलेली आहे, श्रीलंका कोसळलेला आहे. म्हणजेच काय सांगतोय आपण, एका प्रकारे अर्थशास्त्राच्या ढोबळमानाने त्याचं असलेलं अस्तित्व दाखवतोय. जर आपण बघायला गेलं तर अमेरिकेसारख्या देशामध्ये कर्जाचं प्रमाण वाढलेलं आहे, महाराष्ट्र राज्याचं प्रमाण कर्जाचं वाढलेलं आहे. मग हे ज्या काही गोष्टी आहे हे काय आहे तर ढोबळमानाने अर्थव्यवस्थेचं केलेलं विश्लेषण. मग हे सगळं कुठं होत असतं, ज्यावेळेस तुमची अर्थशास्त्र ही समग्रलक्षी म्हणजे मॅक्रो इकॉनॉमीच्या ओरिएंटेशननी बघितल्या जातं. म्हणजे थोडक्यात आपल्याला समग्रलक्षीय अर्थव्यवस्थेमध्ये त्या देशाची, कोणत्याही देशाची, भारत असो, चीन असो, अमेरिका असो, कोणत्याही देशाचा ज्यावेळेस अर्थशास्त्राचा ढोबळमानाने ठोक टाळ्याच्या आधारावर ज्यावेळेस तुम्ही ॲनालिसिस करतात की अशा प्रकारचं असलेलं त्याचा GDP वाढलाय, कमी झालाय का काही झालेला आहे, तर त्यावेळेस त्या देशाचा अभ्यास म्हणजे मॅक्रो इकॉनॉमी आहे असं म्हटल्या जातं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की मॅक्रो इकॉनॉमी म्हणजे ढोबळमानाने केला गेलेला अभ्यास. पण ढोबळमानाने म्हणजे फक्त अंदाजित अभ्यास नसतो, तो प्रॉपरली अभ्यास असतो, फक्त मोठ्या स्तरावर केलेला अभ्यास असतो. त्याच्यानंतर येतो दुसरा शब्द, तो म्हणजे मॅक्रो इकॉनॉमी. मायक्रो म्हणजे काय तर अगदी सूक्ष्म स्तरावर. जसं की फॉर एक्झाम्पल भारतामध्ये पर्टिक्युलर बेरोजगारपणा वाढलेला आहे. मग हे बेरोजगार प्रमाण वाढायचे कारण कोणती, त्याच्या मागचं असलेलं शैक्षणिक कारण कोणतं, त्याच्या मागचं तांत्रिक घटक कोणता, म्हणजे अगदी मायन्यूट लेवलवर बेरोजगारी मोठी संकल्पना आहे, पण त्याची कारणं अगदी मुळापर्यंत शोधणं, ग्रामीण भागात किती आहे, शहरी भागात किती आहे, कोणत्या बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे, कोणत्या बेरोजगारीचं प्रमाण कमी झालेलं आहे. म्हणजे मायन्यूट लेवलवर ज्यावेळेस तुम्ही अर्थशास्त्राचा अभ्यास करता तर त्याला म्हणलं जातं मायक्रो इकॉनॉमी. काय म्हणतात, मायक्रो इकॉनॉमी. मग कदाचित तुम्हाला आता समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजे मॅक्रो इकॉनॉमी आणि मायक्रो इकॉनॉमीचा अर्थ कळाला असायला पाहिजे, हे मी अपेक्षित करू शकतो. मग अशा पद्धतीने मग ज्यावेळेस आपल्याला सिलेबसमध्ये दिलं आहे की समग्रलक्षी अर्थशास्त्र, मग त्या समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये नेमकं बघायचं काय असतं, तर त्या अर्थशास्त्रामध्ये आपल्याला बघायचं आहे की राष्ट्रीय उत्पन्न. आता बघा, राष्ट्रीय उत्पन्न बघायचंय. मग राष्ट्रीय उत्पन्न बघायचंय, मग हे त्या देशाचं, जसं की भारताचं आपण उदाहरण घेऊ. मग भारताचा असलेला मॅक्रो इकॉनॉमी पहिला घटक आहे की राष्ट्रीय उत्पन्न. मग आपल्याला अभ्यासाच्या असलेल्या दिशेमध्ये किंवा अभ्यासाच्या असलेल्या अभ्यासक्रमामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना दिलेली आहे. मग राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपल्याला काय बघायचं, तर याच्यामध्ये आपल्याला बघायचं GDP बघायचा, त्याच्यानंतर GNP बघायचा, त्याच्यानंतर NNP बघायचा, त्याच्यानंतर NDP बघायचा. हे अशा विविध ज्या संकल्पना आहे की त्या देशाचे असलेलं उत्पन्न किती आहे, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे त्या देशाचं उत्पन्न किती आहे. मग ते देशाचं उत्पन्न आपण काही टर्मिनॉलॉजी मध्ये सांगत असतो, काही पर्टिक्युलर असलेल्या काही डेफिनेशन मध्ये सांगत असतो. ते म्हणजे काय तर GDP, GNP, NDP, NNP, NNP अशा पद्धतीच्या माध्यमातून आपण याला इलॉबरेट करत असतो. मग आता एक्झामला तुम्हाला डिरेक्टली याच्यावर व्याख्याच्या असलेल्या आधारावर क्वेश्चन विचारला जातो. मग क्वेश्चन विचारला जातो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन GDP आणि GNP, अशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जातो. त्याच्यानंतर तुमचा असलेला NDP, NNP मधला फरक काय आहे, फॅक्टर कॉस्ट काय आहे, मार्केट प्राइस काय आहे, आणि सोबतच सध्या चर्चेमध्ये चालू आहे की ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड काय आहे. म्हणजे एका प्रकारे त्या देशाच्या असलेल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या घटकांमध्ये काय काय गोष्ट केल्या जाती, कोणत्या गोष्टी मोजल्या जातात आणि ते कशाच्या आधारावर मोजल्या जातात, आणि त्या स्वरूपामध्ये त्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या असलेल्या ज्या संकल्पना आहे त्याच्यावर विचारले गेलेले क्वेश्चन्स हे मॅक्रो इकॉनॉमीमध्ये विचारल्या जातात. मग आता आपल्या भारताचा अभ्यास करायचा तर भारताचा GDP किती आहे, भारताचा GNP किती आहे, भारताचा NNP किती आहे, भारताचा NDP किती आहे, भारताची ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड किती झालेली आहे, हे सगळं आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे संपूर्णरित्या, सखोलरित्या. याच्याही पलीकडे जाऊन त्या प्रकारे आपल्याकडं आता क्वेश्चन विचारला जात आहे की राष्ट्रीय उत्पन्न तुम्ही जर काढत असाल तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या काही थेरीज आहे, याच्यावर मेन्समध्ये क्वेश्चन विचारले गेलेले आहे.
प्रीमध्ये पण एखाद्या वेळेस चुकून जर आला तर आपल्याला डील करण्याची कॅपॅसिटी निर्माण झाली पाहिजे. मग अशा वेळेस राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या काही थेरीज असतात आणि ते थेरीज निर्माण करणारे काही सिद्धांत निर्माण करणारे काही पूर्वी लोक होते. मग त्या प्रकारचे असलेले 17वे शतक, 18वे शतक, 19वे शतक, 20वे शतक ह्या प्रत्येक शतकानुसार राष्ट्रीय उत्पन्न किती असेल ह्या संदर्भामध्ये प्रत्येकाचे मतमतांतर होते. मग अशा वेळेस त्या थेरीज जे सिद्धांत आहे त्याच्यावरही क्वेश्चन विचारले जातात. सोबतच त्या प्रकारचं राष्ट्रीय उत्पन्न मोजमापीसाठी आपल्याकडं संस्था आहे. मग NSSO त्या प्रकारचं असलेलं NSO अशा स्वरूपातल्या असलेल्या पर्टिक्युलर असलेल्या CSO ह्या सगळ्या ज्या संस्था आहे त्या संस्थांचा देखील आपल्याला काय करायचं आहे अभ्यास इथं करायचा आहे. म्हणजे आपल्याला एक घटक दिलेला आहे राष्ट्रीय उत्पन्न, परंतु त्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भामध्ये विविध जे प्रकारचे डायमेन्शन्स आहे ना ते डायमेन्शन्स आपल्याला कव्हर करायचे आणि ह्या डायमेन्शनच्या माध्यमातून आपल्याला एक्झॅक्टली कशा पद्धतीचं असलं इकॉनॉमिक्स बद्दल विचारलेलं आहे हे अंडरस्टँड करता येऊ शकतं. हा तर झाला पहिला पॉइंट. मग तुमचं क्रिस्टल क्लिअर झालं असेल. मग आता इथं GDP विचारला जाऊ शकतो तुम्हाला. मग GDPच्या संदर्भामध्ये GDP कॅल्क्युलेशनची जी मेथड आहे ती आपण 2015 पासून चेंज केलेली आहे. मग आता इथं मार्केट प्राइस का बेसिक प्राइस का फॅक्टर कॉस्ट ह्या संदर्भामध्ये ज्या पर्टिक्युलर मिसलिडिंग कॉन्सेप्ट्स आहे त्या आपण पूर्ण क्रिस्टल क्लिअर करून घेणार आहे. म्हणजे एका प्रकारचं असलेलं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी लागणाऱ्या काही ज्या गोष्टी असेल ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करणार आहे याच्यामध्ये तंतोतंत अंडरस्टँड करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. दुसरा का घटक आहे तर त्या प्रकारचा तो म्हणजे काय दारिद्र्य आहे. आता आयोग नेमकं आणि कंटिन्युअसली एकाच गोष्टीवर क्वेश्चन जास्त विचारतो. तो फेवरेटेड टॉपिक्स म्हणजे त्याचा दारिद्र्य आहे. मग दारिद्र्याच्या संदर्भामध्ये काय विचारलं जातं कारण की हा एका प्रकारचा असलेला समग्रलक्षी अर्थशास्त्राचा भाग आहे. मग दारिद्र्याच्या संदर्भामध्ये जर त्याची विचारायची पद्धत काय असेल आयोगाची तर विशेषतः 2-3 डायमेन्शन तो दारिद्र्यावर पकडतो. जसे की फॉर एक्झाम्पल काय विचारतो तर त्या संदर्भामध्ये असलेली समिती. मग विविध प्रकारच्या समित्या आपल्याकडे आहे. अलग गट आहे, लक्कडवाला कमिटीज आहे, त्याच्यानंतर तेंडुलकर कमिटीज आहे, त्याच्यानंतर रंगराजन कमिटी आहे 2011-12ची, त्याच्यानंतर तुमच्या असलेल्या जे सिंग कमिटी आहे. अशा विविध प्रकारच्या असलेल्या ज्या समित्या आहे त्या समित्यांच्या स्वरूपामध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो किंवा त्या समित्यांनी त्या प्रकारचे असलेले काही शिफारस केले असेल तर शिफारसीवर तुम्हाला काय केलं जाणार आहे तिथं क्वेश्चन विचारला जाणार आहे. मग दारिद्र्य घटक वाचता वेळेस आपल्या डोक्यामध्ये काय असलं पाहिजे तर पहिली गोष्ट दारिद्र्य म्हणजे काय, बेसिकली त्याची डेफिनेशन काय, दारिद्र्य म्हणजे काय, सोबत दारिद्र्याच्या स्वरूपामध्ये जी समिती आहे त्या समित्यांचं असलेले नावं काय काय आहे ते नावं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यांनी दिलेल्या काही शिफारसी त्या शिफारसी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सोबतच दारिद्र्य मोजमाप करण्यासाठी काही संकल्पनांचा वापर केला जातो आणि त्या संकल्पनेचा वापर करता वेळेस NSSOच्या माध्यमातून काही गोष्टी केल्या जातात. आता दारिद्र्य मोजलं जातं ते NSSO मार्फत. मग NSSO मार्फत जर दारिद्र्य मोजलं जात असेल तर ऑटोमॅटिकली ते मोजता वेळेस आपल्याला काही कॉन्सेप्ट वापरल्या जातात. URP आहे, MRP आहे, MMRP आहे. अशा विविध प्रकारच्या असलेल्या ज्या काही संकल्पना आहे त्या संकल्पनेवर जास्त फोकस केला जातो. मग तिथंही क्वेश्चन आपल्याला विचारल्या जातं. मग दारिद्र्य आणि त्या घटकाशी निगडीत असलेल्या ह्या गोष्टी तुम्हाला अंडरस्टँड होणं अपेक्षित आहे. हा तर झाला त्याच्यातला सब पॉइंट्स. अजून दारिद्र्याबद्दल काय विचार करता येऊ शकतो किंवा दारिद्र्यावर काय क्वेश्चन्स विचारल्या जातात तर लक्ष ठेवायचं दारिद्र्यावर महत्त्वाचा विषय त्या प्रकारचा डिटेलमध्ये जर क्वेश्चन गेला तर आपल्याला विचारलं जातं की दारिद्र्याची कारणे कोणती आणि ते कारणे कशामुळे झाली आहे आणि त्याला दूर करण्याची असलेली गव्हर्नमेंटनी काय काय स्टेप्स उचलले आहे. जसे की एकदा विचारलं होतं की दारिद्र्य कमी करण्यासाठी 20 पॉइंट्स प्रोग्राम काय आहे आणि 20 पॉइंट्स प्रोग्रामच्या माध्यमातून आपण पॉवर्टी एलिव्हेशन्स प्रोग्राम कशा पद्धतीने आपण यूज केलेले आहे. आता अशा स्वरूपामध्ये तुम्हाला ते दारिद्र्य जी संकल्पना आहे ती कंपल्सरी माहीत असणं अपेक्षित आहे कारण की याच्यावर आयोग क्वेश्चन विचारतो म्हणजे विचारतो. इथं कोणत्याही प्रकारचं इफ बट लावायचं नाही की मला माहीत आहे किंवा माहीत नाहीये, हे पाठच करायचं. याच्यामध्ये क्वेश्चन हमखास विचारला जातो. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर बघायला गेलं तर अजून काय दिसतं आपल्याला आकडेवारी. तुम्ही आकडेवारी फिक्स करून ठेवायची
हे आकडेवारीवर क्वेश्चन विचारल्या जातात. मग तिथं रूरलची आकडेवारी, अर्बनची आकडेवारी, सोबतच तिथं स्टेट वाईज आकडेवारी कसं आहे. आयोगाचा जर फेवरेट कोणी व्यक्तिमत्व असेल तर तो तेंडुलकर समिती आहे. मग तेंडुलकर समितीच्या संदर्भामध्ये 2005ला अपॉइंटमेंट, 9ला रिपोर्ट हातात आणि त्या प्रकारचं असलेलं कॅल्क्युलेशन केलंय 4, 5, 9, 10, 11, 12. मग अशा वेळेस तिन्ही असलेल्या स्वरूपामध्ये आकडेवारी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे दारिद्र्याचा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करशाल त्यावेळेस. मग अशा वेळेस ह्या सगळ्या कॉन्सेप्ट तुमच्या डोक्यामध्ये असायला पाहिजे. मग त्याच्याही पुढे जाऊन त्या प्रकारचं असलेलं दारिद्र्यावर एक अजून पेटेंटेड आणि तिथं चर्चेमध्ये असलेला संकल्पना म्हणजे काय तर त्या प्रकारचं असलेलं ह्युमन पॉवर्टी इंडेक्सच्या ऐवजी आता त्या प्रकारचा असलेला मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स जो आपण वापरतोय आहे त्या संदर्भामध्ये भरपूर क्वेश्चन विचारलेले. मग इथं UNDP आणि UNDPच्या माध्यमातून जो MPI तयार केलेला आहे त्याच्यावर कंटिन्युअसली आता क्वेश्चन विचारता आहे. मग मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स काय आहे, त्या प्रकारच्या असलेल्या काही कॉन्सेप्ट्स इथं अजून काही आहे का असोसिएट, ही इथंही क्वेश्चन विचारल्या जातात. त्यामुळं तुम्हाला दारिद्र्याचा अभ्यास करता वेळेस ह्या सगळ्या गोष्टी तिथं अभ्यास करायला लागणार आहे. बघा आपण किती डिकोड करतोय, म्हणजे कोणत्या घटकावर कशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो याचा एक अंदाज बांधता येऊ शकतो आपल्याला. आणि हा अर्थशास्त्राचा विषय अगदी सोपा होऊ शकतो. कारण की तुम्हाला कळलं पाहिजे की समग्र लक्ष्य अर्थशास्त्र म्हणल्यावर तिथं मुलगा घाबरतो, अरे मॅक्रो इकॉनॉमी बोले तो क्या, आणि त्याच्यामध्ये काय असू शकतं. मग त्याच्यामध्ये हे जर आपण बघायला गेलं तर हेच आहे, फक्त इथं त्या प्रकारच्या कॉन्सेप्ट्स काय आहे आणि कोणत्या एरियावर क्वेश्चन विचारतो हे तुम्हाला मायन्यूट ॲनालिसिस झालं पाहिजे. आणि आपण त्या पद्धतीची टेस्ट सिरीज लॉन्च करणार आहोत. आणि त्या टेस्ट सिरीजमध्ये प्रत्येक घटक, उपघटक, ह्या सगळ्या उपघटक असेल किंवा घटक असेल तर त्याच्यावर मायन्यूटली मी क्वेश्चन्स तयार करणार आहे. मग तुम्हाला कोणताही आणि कशाही प्रकारचा क्वेश्चन येऊ द्या, तो आपण चांगल्या प्रकारे डील करू शकतो. त्याच्यानंतर समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये तिसरा घटक येतो तो म्हणजे बेरोजगारी. मग आता बेरोजगारीवर काय विचारलं जातं किंवा बेरोजगारी हा उपघटक आहे, ह्या उपघटकावर कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात तर लक्ष ठेवायचा. बेरोजगारीवर त्या प्रकारचा क्वेश्चन देत्या वेळेस ते सगळ्यात पहिले त्या स्वरूपातली व्याख्या विचारतात की बेरोजगार म्हणजे काय, बेरोजगार कोणाला म्हणावं. दुसरा आहे त्याच्यामध्येच तो म्हणजे काय, त्या बेरोजगारीचे प्रकार विचारले जातात. म्हणजे तुम्हाला बेरोजगारीचा अभ्यास करता वेळेस इथं डोक्यामध्ये ठेवलंच पाहिजे की मला बेरोजगारीचा अभ्यास करताना त्याची व्याख्या लक्षात ठेवणं आहे, त्याच्यासोबत त्याचे प्रकार लक्षात ठेवणं आहे. मग बेरोजगारी मोजता वेळेस त्याचं मोजमाप कोण करतं याच्यावर पण तिथं काय केलेलं आहे, त्या प्रकारचा क्वेश्चन विचारलेला आहे. मग बेरोजगार मोजमाप कोण करणार आहे, कशा पद्धतीने आहे, आणि ह्या सगळ्या प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून गव्हर्नमेंटनी काय इनिशिएटिव्ह घेतलेले आहे की बेरोजगारी कमी करायची आहे. त्या मग तुमच्या असलेल्या बेरोजगारीची उदाहरणं भरपूर आहे, मग किंवा ते टाइप्स भरपूर आहे. मग त्याच्यामध्ये डिस्गस अनएम्प्लॉयमेंट आहे, सिजनल अनएम्प्लॉयमेंट आहे, त्याला प्रच्छन्न बेरोजगारी म्हणतो किंवा हंगामी बेरोजगारी म्हणतो, सुशिक्षित बेरोजगारी म्हणतो. ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण अभ्यास करणार आहोत तर त्यावेळेस त्याचं असलेलं आणि ते कमी करण्यासाठी गव्हर्नमेंटनी कशा कशा प्रकारचं असलेलं तिथं साधनं वापरलेली आहे याचा असलेला आपल्याला अभ्यास करणं अपेक्षित आहे. मग अशा वेळेस आपल्याला NRLM काय आहे आणि त्यासोबत असलेलं लाईव्हलीहूड मिशन जे आहे, त्याच्यानंतर अंत्योदय अन्न योजना किंवा बाकीच्या ज्या काही स्कीम्स असेल त्या स्कीमचाही देखील इथं काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. म्हणजे ह्या घटकावर तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतो तर अशा प्रकारचं असलेलं मोजमाप आणि त्याच्या रिलेटेड काही गोष्टी असेल तर तेही विचारल्या जाणार आहे. मग कदाचित तुम्हाला आत्ताचा असलेलं पर्सेंटाईल पण विचारलं जाऊ शकतं की किती सध्या बेरोजगारीचा दर आहे. मग लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट काय असतो, श्रमशक्ती काय असते आणि ह्या श्रमशक्तीच्या स्वरूपामध्ये कशा प्रकारचं असलेलं काय कॅल्क्युलेशन केलं जातं, एक विविध प्रकारच्या कॉन्सेप्ट जे आहे त्या कॉन्सेप्ट तुम्हाला तिथे विचारल्या जाऊ शकतं. मग लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट वाढलाय का कमी झालाय, इवन दो तुमच्या असलेल्या संदर्भामध्ये ह्या बेरोजगारी आणि रोजगार, ह्या रोजगाराच्या संदर्भामध्ये तुमचा GDP मध्ये किती कॉन्ट्रीब्युशन आहे. मग त्या GDP मध्ये पण तुम्हाला तिथं मायन्यूटली विचारलं जाऊ शकतं की ॲग्रिकल्चरच्या याच्यामध्ये, ॲग्रिकल्चर GDP मध्ये रोजगार क्षमतेचा प्रमाण वाढलंय का कमी झालंय. सोबत त्या प्रकारचं मॅन्युफॅक्चर आहे, मॅन्युफॅक्चरमध्ये रोजगाराचं प्रमाण वाढलंय का कमी झालं आहे. आणि त्या प्रकारचा सर्व्हिस सेक्टर आहे, त्या सर्व्हिस सेक्टरमध्ये रोजगारांचं प्रमाण वाढलंय का कमी झालंय.
एकंदरीत बेरोजगारीच्या स्वरूपामध्ये असलेल्या काही ज्या बारीक सारीक गोष्टी असणार आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं अभ्यास करणं अपेक्षित आहे आणि हे अपेक्षित असलेलं सगळ्या गोष्टी आपण फुलफिल करणं गरजेचं आहे. आलं लक्षात? मग अशा पद्धतीने इथं समग्र लक्षीय अर्थशास्त्रामध्ये आपल्याला बेरोजगारी समजून घेणं अपेक्षित आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर आहे समग्र लक्षीय अर्थशास्त्राचा पुढचा भाग, तो म्हणजे काय? पैसा व चलन. फार महत्वाचा आहे. मग आता इथं काय विचारलं जाऊ शकतं किंवा किंबहुना जर PYQचा अंदाज घेतला तर PYQच्या माध्यमातून मला एक गोष्ट कळतीये ॲज अ ॲस्पिरंट म्हणून, म्हणजे एक विद्यार्थी म्हणून जर मी अभ्यास करत असेल तर मला कळतंय की PYQच्या माध्यमातून इथं काय विचारलं जाऊ शकतं. मग समग्र लक्षीय अर्थशास्त्रामध्ये पैशाच्या स्वरूपामध्ये मला काय विचारलं जातं? मग त्या स्वरूपामध्ये डेफिनेशन विचारलं जातं. काय विचारलं जातं? डेफिनेशन विचारलं जातं. मग पैशाची डेफिनेशन काय आहे? जसं की फॉर एक्झाम्पल पिगू हे जे अर्थतज्ञ आहे तर त्यांचं असलेलं काय संदर्भ आहे? पर्टिक्युलर पैशाच्या बाबतीमध्ये. मग कोण असं म्हटलेलं आहे की पैसा त्यालाच म्हणावा की जो कार्य करतो तोच पैसा आहे. मग अशा प्रकारच्या काही डेफिनेशन्स असतात आणि त्या डेफिनेशनचा असलेला जो संदर्भ आहे तो डेफिनेशनचा संदर्भ इथं तुम्हाला असणं अपेक्षित आहे. पैशाची डेफिनेशन तुम्हाला तिथं माहिती असणं अपेक्षित आहे, कारण की संपूर्ण जग आता पैशाच्या स्वरूपामध्ये असलेलं सगळं कार्य करतो. पहिलं आपल्याकडे बार्टर सिस्टीम होती. बार्टर म्हणजे ही वस्तू घ्या ती वस्तू घ्या, परंतु आता वस्तूचं विनिमय म्हणजे एक्सचेंज ऑफ द एनी कमोडिटी इट्स टोटली डिपेंड ऑन दी पर्टिक्युलर रुपीज और वी कॅन बी सेट इट इज अ कन्सिडर ॲज द ऑन द बेसिस ऑफ डॉलर, युरो, त्याच्यानंतर पाऊंड, अशा विविध प्रकारच्या देशाच्या करन्सीवर डिपेंड असतो. त्यामुळं त्याची बेसिक फिलॉसॉफी काय आहे, त्याला का असं म्हटलं जातं, हे सगळं सविस्तररित्या आपल्याला ह्या कोर्सेसमध्ये बघायचं आहे. ह्या कोर्सेसचा मूळ उद्देश असा असणार आहे की तुम्हाला जेवढ्या काही गोष्टीची रिक्वायरमेंट असेल एक्झाम ओरिएंटेशननी आम्ही इथं तुम्हाला देण्यासाठी तयार झालेलो आहोत. आता फक्त तुमची ऑपॉर्च्युनिटी किती आहे, तुम्ही किती ती ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करतात याच्यावर डिपेंड असणार आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी आपण खूप सविस्तररित्या शिकणार आहोत. चलायचं परत? चला. मग पैशाची डेफिनेशन बघायचं, चलनाच्या स्वरूपातले त्याचे डेफिनेशन्स काय आहे ते बघायचे, पैशाचे प्रकार बघायचे आहे. आता पैशाचे प्रकार म्हणल्यावर त्या प्रकारे चिल्लर पैसे, 100ची नोट, 200ची नोट अशा प्रकारे नाही, त्याचे प्रकार आहे. जसे की फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे की त्या प्रकारचं असलेलं M0, M1, M2, M3 अशा याचे असलेले प्रकार पडतात. मग हे प्रकार कशाच्या आधारावर आहे तर फ्लोईंग ऑफ द पर्टिक्युलर मनी सप्लाय. मग इथं पैशाचा पुरवठा किती होतो आणि पैशाचा पुरवठा आणि चलन फुगवटा किती होतो याच्यावर आधारित असलेलं काही जे गणित आहे तर ह्या सगळ्या गोष्टीवर आधारित तुम्हाला कॉन्सेप्ट विचारल्या जातात. M0 कॉन्सेप्ट काय, M1 काय, M2 काय आहे आणि M3 काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी तिथं आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. अगदी सोपी कॉन्सेप्ट आहे. खूप विद्यार्थ्यांना इथं गफलत होती, M0, M1, M2 क्या है भाई ये, परंतु ते आपण अगदी सोप्या सरळ भाषेमध्ये शिकून घेणार आहे. मग अशा पद्धतीने पैसा आणि चलन या बाबतीत असलेलं जे समीकरण आहे त्याच्यावर अशा प्रकारे क्वेश्चन विचारल्या जातात. मग रेड्डी समितीने काय सांगितलं होतं, मग आपण M4 आपण आता वापरतोय की नाही वापरते, पहिले M4 वापरायचो. मग इथं पॉवर्ड मनी काय आहे, हाय पॉवर्ड मनी, नॅरो मनी काय आहे, ब्रॉड मनी काय आहे, अशा त्या विविध प्रकार त्याचे जे प्रकार आहे, जसं की आपण आता सांगितलं नॅरो मनी, हाय पॉवर्ड मनी, त्याच्यानंतर पर्टिक्युलर असलेलं ब्रॉड मनी, ह्या सगळ्या कॉन्सेप्ट तुम्हाला असणं गरजेचं आहे, किंबहुना याच्यावर क्वेश्चन विचारल्या जातो. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे तिथं कॉन्सेप्ट विचारली होती मनी मल्टीप्लायर. मनी मल्टीप्लायर. आता मनी मल्टीप्लायर म्हणजे पैशांचा गुणांक म्हणजे काय याच्यावर ही क्वेश्चन विचारलेला आहे. मग पैशाचा गुणांक काय असेल, पैशाचा गुणांक का बरं केला जातो आणि पैशाचा गुणांकाच्या माध्यमातून जो चलन फुगवटा तयार होतो म्हणजे जे इन्फ्लेशन तयार होतो तर तो इन्फ्लेशन कशा प्रकारे कमी करता येऊ शकतं, अशा विविध ज्या संकल्पना आहे ह्या संकल्पनेवर क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजे बघा मित्रांनो, आपण फक्त एक एक टॉपिकला डिकोड करतोय. विचार करा, हे सगळ्या कॉन्सेप्ट अगदी तुम्ही मुखदगत होणार आहे. तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी ॲब्सोल्युटली लक्षात राहणार आहे. तुम्हाला ह्या गोष्टी एकदा कळाल्या की तुम्ही एकदम निवांत राहशाल आणि तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी तिथं प्रॉपरली अंडरस्टँड होऊ शकतं. मग अशा पद्धतीने पैसा आणि चलनाच्या बाबतीत असलेल्या ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येत आहे.
मग सोबतच समग्र लक्षीय अर्थशास्त्रामध्ये अजून एक घटक आहे, तो म्हणजे काय आहे, चलनवाढ. काय आहे, चलनवाढ. मग आता ह्या चलनवाढीच्या संदर्भामध्ये आपल्याला काय दिसतंय की चलनवाढीच्या स्वरूपामध्ये आपल्याला काय अभ्यास करायचा, तर परत इथं डेफिनेशन अभ्यास करायची की व्हॉट इज मीन बाय द इन्फ्लेशन. इन्फ्लेशन म्हणजे काय, तर इन्फ्लेशन म्हणजे काल 10 रुपये भेंडी पावशेर होती, आज 50 रुपये झाली आणि इन्फ्लेशन झालं. बिलकुल तसं नाही. इन्फ्लेशनची डेफिनेशन करता वेळेस प्रॉपरली काही गोष्टी मॅटर करत असतात, प्रॉपरली काही गोष्टी तिथं एक्झिक्यूट करणं अपेक्षित असतं. मग त्याला टाइम पिरियड असतो, त्याच्यामध्ये कंटिन्युटी असायला पाहिजे. जसे की साखर 20 रुपये किलो होती, आज 42 रुपये किलो झाली आहे, म्हणजे साखरेचे भाव हे वाढलेले आहे, म्हणजे हा चलन फुगवटा आहे किंवा इन्फ्लेशन झालं आहे असं म्हणू शकतो. पेट्रोल पहिले 60 रुपये लिटर होतं, आज 103 रुपये 105 रुपये झाला आहे, म्हणजे इन्फ्लेशन वाढलेलं आहे. पहिले एखादा फ्लॅट हा 10 लाखाला भेटायचा, 20 लाखाला भेटायचा, आज तो 50-60 लाखाला झालेला आहे, म्हणजे इन्फ्लेशन झालेलं आहे. काही काळ, काही महिना ह्या अंतरामध्ये एखाद्या वस्तूंची किमती वाढत असेल आणि ते सातत्यपूर्ण वाढत असेल तर त्याला इन्फ्लेशन म्हणलं जावं. काल 10 रुपयाला मेथीची गड्डी होती आणि आज 100 रुपयाला झाली, मग तसं इन्फ्लेशन म्हणू शकत नाही. मग याच्यामध्ये पण त्याच्या प्रकारची डेफिनेशन काय आहे हे आपल्याला बघायचे चलन फुगवट्यामध्ये. मग याचे प्रकार पण आहे. मग चलन वाढ किंवा ज्याला इन्फ्लेशन म्हणतो, त्या इन्फ्लेशनचे 4-5 प्रकार आहे. ते 4-5 प्रकार तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग तिथं क्रिपिंग इन्फ्लेशन्स काय आहे, वॉकिंग इन्फ्लेशन काय आहे, रनिंग इन्फ्लेशन काय आहे, हायपर रनिंग इन्फ्लेशन काय आहे, ह्या तिन्ही असलेल्या ज्या संकल्पना आहे त्या संकल्पनेवर आपल्याला आधारित असलेल्या काही गोष्टी अंडरस्टँड करून घ्यायच्या आहे. मग आता याचा परिणाम हेही आपल्याला अभ्यासाचा एक भाग आहे. मग चलनवाढ झालं तर त्या प्रकारचा परिणाम कसा होतो हेही आपल्याला लक्षात येणं अपेक्षित आहे. मग याचा परिणाम जेव्हा बघतो तर त्यावेळेस मग त्या प्रकारे क्रेडिटर असेल किंवा त्या प्रकारचा डेप्टॉर असेल, म्हणजे जो कर्ज घेतो, जो कर्ज देतो, यांच्यावर काय परिणाम होतो चलनवाढीचा. मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं बघायचं आहे. व्यक्तिशीर शेतकऱ्यांवर काय परिणाम होतो, अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो, मग हे सगळ्या गोष्टीचं असलेला आपल्याला संदर्भ तिथं बघणं आहे. सोबतच त्या प्रकारच्या असलेल्या संदर्भामध्ये चलनवाढीचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो तर त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे, ते म्हणजे काय, सगळ्यात महत्त्वाचे त्याचे प्रकार. मग प्रकार कोणते आहे, तर मेजॉरिटी प्रकार आहे कॉस्ट पुश इन्फ्लेशन आणि डिमांड पुल इन्फ्लेशन. मग याच्यातला डिफरन्स काय आहे, इन्फ्लेशन काय आहे, इन्फ्लेशनरी रेट काय आहे, आणि ह्याच्यावर क्वेश्चन वारंवार आयोगाने विचारलेले आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि कॉस्ट पुश इन्फ्लेशन त्या प्रकारचं असलेलं डिमांड पुल इन्फ्लेशन हे तुम्हाला विचारलेलं आहे. एक मध्यंतरी काळामध्ये असाही क्वेश्चन विचारला होता की इन्फ्लेशनरी गॅप काय आहे, इन्फ्लेशनरी गॅप काय आहे हे तुम्हाला तिथं विचारलेला क्वेश्चन्स आहे. मग इथं तुम्हाला इन्फ्लेशनरी गॅप पण इथं अभ्यास करणं अपेक्षित आहे. मग हे सगळे जेव्हा तुम्ही अभ्यास करणार आहे मित्रांनो, तर आपला एकच उद्दिष्ट असणार आहे की सखोल आणि सविस्तररित्या चर्चा करून एकदम सोप्या भाषेत आपल्याला शिकायचं आहे. भले की आपल्याला त्याच्यामध्ये त्या प्रकारचा असलेल्या काही कॉन्सेप्ट डबल अभ्यास करायला पडत असेल तरीही हरकत नसावी, परंतु ह्या ज्या संकल्पना जर आपण प्रॉपरली एक्झिक्यूट केल्या, प्रॉपरली ॲनालिसिस केल्या, तर तुम्हाला बऱ्यापैकी काय होणार आहे, सगळ्या गोष्टी कव्हर होणार आहे. बघा, समग्र लक्षीय अर्थशास्त्रामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर तब्बल आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी तिथं अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आता बघा, फक्त हा एक पॉइंट कव्हर झाला बरं मित्रांनो. बघा, कोणता, समग्र लक्षीय अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स समजायला वेळ लागणार आहे अशातला भाग नाहीये, परंतु त्या गोष्टी तिथं अंडरस्टँड करता वेळेस तुम्हाला हे सगळ्या संकल्पना माहिती असणं अपेक्षित आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतर त्या प्रकारचा आहे वृद्धी आणि विकास. आता वृद्धी आणि विकासमध्ये आपल्याला काय अभ्यास करायचा आहे, तर पर्टिक्युलर त्यांच्यातला फरक काय आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंटमध्ये. त्याच्यानंतर पर्टिक्युलर त्यांच्या संकल्पना काय आहे ते तिथं आपल्याला बघायचं आहे. सोबतच त्या अनुषंगाने ज्यावेळेस आपल्याला बघता येतं तर विकासाचे निर्देशांक काय आहे, तर तिथं काय कोणत्या स्वरूपात असणार आहे त्याचाही अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे. जसं की फॉर एक्झाम्पल जर आपण म्हटलं की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स HDI, मग ज्यावेळेस आपल्याकडे माहिती आहे की युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम मार्फत एक रिपोर्ट सादर केला जातो, त्याला म्हणतात SDR, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट म्हणतो. मग त्याच्यामध्ये 5 निर्देशांक दिलेले असतात आणि ह्या 5 निर्देशांकाच्या आधारावर कोणता देश विकसित आहे,
कोणत्या देशामध्ये ह्युमन रिसोर्सेसच्या बऱ्यापैकी डेव्हलपमेंट झालेली आहे, कोणती झालेली नाहीये, याच्यावर त्या प्रकारचं असलेलं ॲनालिसिस केलं जातं. मग आपल्याला काही विकासाचे निर्देशांक असतात, ते तुम्हाला अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर HDI आहे, त्याच्यानंतर GII आहे, त्याच्यानंतर त्या प्रकारचं असलेलं GNI आहे. हे तुम्हाला सगळं अभ्यास करणं आहे. मग ग्लोबली पर्टिक्युलर्स असलेलं जे आपण म्हणतो ना की स्त्री आणि पुरुषांमध्ये असलेला तुमच्या असलेली ही जी प्रकार आहे डिफरन्शिएट, त्याचाही विकास निर्देशांक इथं चेक केला जातो. त्या प्रकारचा असलेला एका वेळेस तुम्हाला याचाही निर्देशांक विचारलेला आहे PHDI, याच्यावर प्रेशराइज ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, याच्यावरही क्वेश्चन विचारलेला आपल्याला दिसून येतो. मग अँथ्रोपोसेन ह्या प्रकारच्या काळापासून त्या आत्तापर्यंत जी डेव्हलपमेंट झालेली आहे, त्या डेव्हलपमेंटमध्ये खऱ्या अर्थाने आपला विकास झाला आहे का अधोगती झाली आहे, याचा संदर्भ घेण्यासाठी हा PHDI आपण इनोव्हेट केलेला आहे. मग अशा पद्धतीने ह्या सगळ्या डेव्हलपमेंटल जे इंडेक्स आहे त्या इंडेक्सवर क्वेश्चन विचारलेले आहे आणि ते तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर येतो शाश्वत विकास. याच्यामध्ये भरपूर विकासाचे निर्देशांक आहे मित्रांनो. मग ग्लोबल हंगर इंडेक्स आहे, त्याच्यानंतर ग्लोबलच्या स्वरूपामध्ये अजून काही एज्युकेशनल डेव्हलपमेंटल इंडेक्स असेल तर तेही आपण याच्यामध्ये इन्क्लूड करू शकतो. त्याच्यानंतर आहे शाश्वत विकास, म्हणजे ज्याला आपण SDG म्हणतो. मग आता इथं अभ्यास करता वेळेस SDG तर 2015 पासून तर 2030 पर्यंत ह्या सगळ्या गोष्टीवर भाष्य केलंय. मग त्याच्या पहिले काय होतं तर त्याच्या पहिले होतं MDG. मग मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स काय आहे. मग मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स त्या प्रकारच्या असलेल्या स्वरूपामध्ये त्याचे प्रकार काय, SDGचे प्रकार किती आहे, कोणत्या स्वरूपातला आहे आणि किती कशा पद्धतीने त्यांनी विचारलेला आहे. अशा विविध आणि असंख्य स्वरूपातल्या गोष्टी आणि त्याच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टीवर विचारलेले जे संकल्पना आहे याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारलेले आहे. त्यामुळं अभ्यासामध्ये तुम्हाला ह्या संकल्पना, त्याचे असलेले काही संदर्भ हे हाताशी नेहमी असायला पाहिजे. मग वृत्तपत्र असेल किंवा तुमचं असलेलं जे काही बुक्स असेल त्या बुक्सच्या माध्यमातून इथं कव्हर करता आलंच पाहिजे. या संदर्भामध्ये निश्चिंत राहा, तुम्हाला सगळं डायजेस्टिव्ह मटेरियल हातात दिलं जाणार आहे आणि त्या डायजेस्टिव्ह मटेरियलच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी तिथं रिव्हॉल्व करता येऊ शकतं. त्याच्यानंतर वृद्धी आणि विकासामध्ये काय बघू शकतो आपण तर त्या प्रकारे त्याच्यातले घटक कोणते कोणते आहे, वृद्धी आणि विकासाचे घटक पण एकदा विचारलेले आहे. त्यामुळे हे घटक पण आपण तिथं बघू शकतो की व्हॉट आर द कॉन्ट्रीब्युटिव्ह इन्ग्रेडियंट्स विदिन द डेव्हलपमेंट ऑफ एनी कंट्री. मग जसे की शिक्षण आहे, आरोग्य आहे, रोजगार आहे, हे घटक आहे ना त्या देशामध्ये. जसे की उदाहरणार्थ जर तुम्हाला म्हटलं की साऊथ आफ्रिकेमध्ये आणि भारतामध्ये विकसित कोण आहे तर तुमचं उत्तर असणार आहे भारत आहे. तुम्हाला जर विचारलं की पाकिस्तान आणि भारतामध्ये कोण विकसित, भारत आहे. पाकिस्तान का नाहीये कारण की पाकिस्तानमध्ये आरोग्य व्यवस्था नाहीये, पाकिस्तानमध्ये शिक्षणाची व्यवस्था नाहीये, पाकिस्तानमध्ये रोजगार व्यवस्था नाहीये, त्याच्यानंतर पाकिस्तानमध्ये अर्थव्यवस्था व्यवस्थित नाहीये. परंतु हे सगळं भारतामध्ये व्यवस्थित चालू आहे की नाही. मग याचा अर्थ काय की दीज आर द पर्टिक्युलर इन्ग्रेडियंट्स, दीज आर द मेजर फॅक्टर्स विच आर कॉन्ट्रीब्युटिंग टू द डेव्हलप ऑफ युअर नेशन. मग अशा वेळेस तिथं ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. जसं की आता रिसेंटली भारत स्किल इंडियावर जास्त फोकस करतोय, तांत्रिक घटकाच्या असलेल्या रोजगारावर फोकस करतोय. का जागतिक स्तरावरची डिमांड ती आहे. आता आपल्याला माथाडी कामगार अपेक्षित आहे का नाही, आपल्याला अपेक्षित काय आहे की तांत्रिक घटकाच्या आधारावर असलेला जो युवा वर्ग आहे त्याची निर्मिती करणे. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही बघता तर त्यावेळेस वृद्धी आणि विकासामध्ये हे पॉइंट्स सब पॉइंट्स तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. पुढचा घटक आहे सिलेबसचा, तो म्हणजे काय सार्वजनिक वित्त. आता सार्वजनिक वित्त हा एका प्रकारे भारताच्या असलेल्या अर्थव्यवस्थेचा गाभा मानला जातो. मग सार्वजनिक वित्त ज्याला इंग्लिशमध्ये पब्लिक फायनान्स म्हणतात. मग आता सार्वजनिक वित्ताबद्दल काय अभ्यास केला पाहिजे तर भारताच्या असलेल्या प्रत्येक पैशाचं असलेलं नियोजन आणि त्याचा अभ्यास हा म्हणजे सार्वजनिक वित्तामध्ये केला जातो. मग याच्यामध्ये काय आहे की सार्वजनिक वित्त आणि वित्तीय धोरण काय असेल तर त्याच्यावर अभ्यास केला जातो. दुसरी गोष्ट राजकोषीय धोरण म्हणजे गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज कोणत्या आहे किंवा गव्हर्नमेंटच्या बाबतीमध्ये
गव्हर्नमेंटनी बजेटच्या माध्यमातून किती एक्सपेंडिचर केला आहे आणि बजेटच्या माध्यमातून किती गोष्टी घेतलेल्या आहे याच्यावर केलं गेलेलं लेखाजोखा म्हणजे राजकोषीय धोरण। मग अशा पद्धतीच्या माध्यमातून हे राजकोषीय धोरणाच्या बाबतीत गव्हर्नमेंटनी केलेल्या एक्सपेंडिचरवर असलेल्या आधारित काही गोष्टी आहे ते तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचं बजेटची संकल्पना काय आहे, त्या प्रकारचं असलेलं झिरो बेस बजेट, त्याच्यानंतर जेंडर बजेटिंग, अशा विविध प्रकारच्या कॉन्सेप्ट तुम्हाला विचारल्या जातात। म्हणजे बजेटचा अभ्यास करता वेळेस फक्त भारताचं बजेट काय एवढंच अभ्यास करायचा का नाही, त्याचा पहिले आपल्याला अर्थ समजून घेणे, त्याचे असलेले प्रकार समजून घेणे, त्या प्रकारच्या असलेल्या विविध ज्या काही गोष्टी नवीन इनोव्हेटिव्ह काढलेल्या आहे त्या इनोव्हेटिव्हचा असलेला संपूर्णरित्या अभ्यास करणे। जसे की जनरल बजेटिंगवर 3 वेळेस क्वेश्चन विचारलेला आहे। मग इथं अभ्यास असं सांगतो की मला बजेट संकल्पना आणि त्याच्या रिलेटेड असलेल्या काही गोष्टी इथं अंडरस्टूड झाल्या पाहिजे। त्याच्यानंतर बजेटची प्रक्रिया काय आहे इथं त्या प्रकारचं असलेलं क्वेश्चन विचारल्या जातात। व्हॉट आर द प्रोसिजरल एस्पेक्ट ऑफ द युअर बजेटरी फ्रेमिंग्स, मग हे सगळ्या गोष्टी तिथं तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे। म्हणजे हा सगळा भाग कशाचा आहे, सार्वजनिक वित्ताचा। सार्वजनिक वित्ताचा म्हणजे पब्लिक फायनान्सचा, कोणाचा आहे, पब्लिक फायनान्स। व्हॉट आर गव्हर्नमेंट इज विलिंग टू बी इंट्रोड्यूस विद इन द इंडिया, अशा प्रकारचं असलेली जी पॉलिसी फ्रेमवर्क आहे ती पब्लिक फायनान्स मध्ये आपल्याला इन्क्लूड होताना दिसून येते। त्याच्यानंतर लेखा परीक्षण आहे, त्याच्यानंतर आहे वित्तीय सुधारणा ज्याला आपण म्हणतो LPG मॉडेल, ते LPG वर देखील भरपूर क्वेश्चन विचारला आहे। लिबरलायझेशन्स, प्रायव्हेटायझेशन्स आणि ग्लोबलायझेशन्स। मग अशा पद्धतीने हे जे वित्तीय सुधारणा आहे तर वित्तीय सुधारण्याचे काही कंडिशन्स आल्या होत्या का, मग 1992लाच आपण काय केलं, त्याच्या पहिले का नाही केलं, मग अशा स्वरूपामध्ये त्या 8व्या पंचवार्षिक योजनेपासून आपण ह्या सगळ्या गोष्टी काय इम्प्लिमेंट करत होतो, ह्या सगळ्या गोष्टीचं असलेलं अवलोकन किंवा त्याचा अभ्यास ह्या सार्वजनिक वित्तामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सखोलरित्या करायचा आहे। कर संकल्पना बघायची आहे। कर संकल्पनामध्ये डायरेक्ट टॅक्स आहे, इनडायरेक्ट टॅक्स आहे, सोबतच कंटिन्युअसली आता चर्चेमध्ये आहे तो म्हणजे GST। मग GSTचे त्या प्रकारचा असलेला जो दर आहे तो दरावर कंटिन्यू भांडणं होत असतात की किती ठेवावा, मग 0, 5, 12, 18, 28 असा असला पाहिजे का, 18 पेक्षा जास्त 28% लक्झरियस टॅक्सेशन आहे त्याला विचारला जातो। गुगल टॅक्स काय आहे, त्या प्रकारचे असलेले विविध ज्या काही संकल्पना आहे त्या संकल्पनाचाही तुम्हाला सखोल चर्चेनुसार अभ्यास करावा लागणार आहे। थोडक्यात कर रचना आणि कर रचनेच्या संदर्भामध्ये काही सिद्धांत आहे का, ते सिद्धांत पण तुम्हाला काय करावं लागणार आहे, इथं अभ्यासाला घ्यावे लागणार आहे। मग अशा प्रकारे कर संकल्पनाच्या अभ्यासामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी घेणं अपेक्षित आहे। भारताची कर रचना कशी आहे, प्रोग्रेसिव्ह आहे का रिग्रेसिव्ह आहे, ॲड व्हॅलोरम टॅक्स काय आहे, सर्व्हिस टॅक्स काय आहे, व्हॅट काय आहे, ह्या सगळ्या ज्या संकल्पना आहे भारताच्या रिलेटेड तो आपण तिथं अभ्यास करणार आहे। मग त्या कर रचनेचे टप्पे, कर रचनेमधून आपल्याला सध्या इंडियन गव्हर्नमेंटला किती फायदा होतोय, किती लॉस होतोय, मग गव्हर्नमेंटनी काय इनिशिएटिव्ह घेतलेले आहे, मग या स्वरूपामध्ये नवीन इनिशिएटिव्हचा जर संदर्भ घ्यायला गेलं तर विविध उपक्रम राबवलेले आहे। ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं काय करायचं आहे, अंडरस्टँड करायचं आहे। म्हणजे सार्वजनिक वित्तामध्ये जास्त सखोलरित्या आपल्याला अभ्यास करणं अपेक्षित आहे आणि याच्यावर त्या प्रकारचं असलेलं क्वेश्चन विचारल्या जातात। त्याच्यानंतर कर विभागणी आहे संघ राज्यामध्ये, मग इथं आपल्याकडं फिनान्स कमिशन आहे, मग फिनान्स कमिशनवर 14वा वित्त आयोग, 15वा वित्त आयोग याच्यावर कंटिन्युअसली क्वेश्चन विचारलेले। मग 14वा वित्त आयोग कोण आहे, 15वा वित्त आयोग काय आहे, त्याच्या संदर्भामध्ये कशा प्रकारच्या अध्यक्षांची निवड केल्या जाते, कोण आहे, सध्या किती % आहे, 41% आहे, मग 42 होतं, 1% कुठं गेला, मग हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन काय आहे, व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन काय आहे, ह्या सगळ्या ज्या संकल्पना आहे कर बाबतीच्या मध्ये आपल्याला इथं सविस्तररित्या स्टडी करायचे आहे। म्हणजे सार्वजनिक वित्ताच्या बाबतीमध्ये हे अभ्यास करता वेळेस तुमच्या डोक्यामध्ये असायलाच पाहिजे की हे आपल्याला सगळं शिकायचं आहे। अगदी सोप्या भाषेमध्ये आहे, दिसायला शब्द अवघड आहे परंतु आपण याला अगदी सोपं करून समजून घेणार आहे। म्हणजे काय होईल की विद्यार्थ्यांना तुम्हाला ज्या पद्धतीच्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी आपण काय करू शकतो, इथं करू शकतो। टॅक्स रिफॉर्म काय आहे, टॅक्स रिफॉर्मचाही संदर्भ आपण इथं घेऊ शकतो। त्याच्यानंतर आहे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल। मग आता आपण हे सगळं देशांतर्गत आणि देशाच्या संदर्भामध्ये बघतोय, परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या काही घडामोडी असतात की ज्याचा असलेला परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होतो। मग याच्यामध्ये आपल्याला विशेषतः बघायचा आहे व्यापारांचा सिद्धांत। आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो
बघा, एका देशाने दुसऱ्या देशासोबत व्यापार करणे, दुसऱ्या देशासोबत आपला व्यापाराची असलेली गती डिसाईड करणे, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला कळतं की व्यापार सिद्धांत असणं गरजेचं आहे. मग त्याच्या संदर्भामध्ये कॉस्ट ॲडव्हान्टेज थेरी आहे, ॲब्सोल्यूट कॉस्ट ॲडव्हान्टेज थेरी, कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज थेरी, ह्या सगळ्या थेरीज आपल्याला तिथं बघायचं आहे की व्यापार कसा होतो. व्यापार हा काही नवीन नाहीये, म्हणजे अगदी हडप्पा संस्कृती कालीनपासून आपल्याकडं दुसऱ्या देशांसोबत आपण व्यापार करतोय. मग व्यापाराच्या काही थेरीज असतात, त्या थेरीजच्या माध्यमातून आपल्याला काही गोष्टी करणं भाग पडतं. मग ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास याच्यामध्ये करायचा आहे. त्याच्यानंतर BOT आहे, BOP आहे, सोबत त्याच्यानंतर विदेशी व्यापाराचे धोरण काय आहे हेही आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. विदेशी व्यापार सुधारणा करायची आहे. त्याच्यानंतर प्रमुख प्रादेशिक संस्था असेल आणि त्या प्रकारच्या आंतरराष्ट्रीय काही संस्था असेल, त्या संस्थांचा इथं सखोल अभ्यास करायचा आहे. जसे की फॉर एक्झाम्पल तुमचं असलेलं इथं तर पुढं आहे एशियन ग्रुप आहे, एशियन ग्रुप नंतर तुमचं असलेलं युरोपियन युनियन आहे, त्याच्यानंतर युनायटेड नेशन्स आहे, त्याच्यानंतर WTO आहे, त्याच्यानंतर ILO आहे. अशा काही आंतरराष्ट्रीय सर्व संस्था आहे, जसं की वर्ल्ड बँक आहे, IMF आहे. ह्या सगळ्या संस्था आपल्याला इथं अभ्यास करायच्या आहे की ज्याच्या माध्यमातून त्यांचं कंपोजिशन कसं, ते कसं वर्क करतात आणि भारताच्या संदर्भामध्ये कशा आहे. जसं की आत्ताच्या मेन्स पेपरमध्ये राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये विचारलेलं आहे की IMF कोणाला कर्ज देतं, मग सर्व राष्ट्रांना देतं का फक्त विकसनशील राष्ट्रांना देतं का विकसित राष्ट्रांना देतं, ह्या संदर्भामध्ये असे क्वेश्चन विचारलेले. मग आपल्याला त्या संदर्भामध्येच अभ्यास इथं करणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर जागतिकीकरण असेल, उदारीकरण असेल, खाजगीकरण असेल, त्याच्यावरही क्वेश्चन विचारलेले आहे, तेही आपल्याला संदर्भ घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बहुराष्ट्र कंपन्या, गॅट आणि WTO, अशा विविध ज्या संकल्पना आहे त्या संकल्पनेचा इथं आपण अभ्यास करणार आहोत. जसे की फॉर एक्झाम्पल गॅट बद्दल विचारलेलं होतं. WTO ची स्थापना कधी झाली आहे, 1995लाच का झाली, त्याच्या पहिले काय होतं, मग गॅट अस्तित्वात आल्यानंतर खरं देशामध्ये प्रगती झाली का, मग WTO ची जी आज नियमावली तयार झाली आहे तर त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहे, कोणते प्रॉब्लेम्स नाहीये, ह्या सगळ्या गोष्टीचा असलेला संदर्भ याच्यामध्ये लागणार आहे. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जो अभ्यास करणार आहोत तो सखोल आणि डीप मध्ये तिथे अभ्यास करणार आहोत. मग समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये एवढे सगळे पॉइंट्स येतात आणि ह्या सगळे पॉइंट्सचा असलेला संदर्भ भारताशी रिलेटेड कसा आहे याचा आपण संपूर्णरित्या ॲनालिसिस करणार आहोत. ह्या व्हिडिओचा एकच उद्देश आहे की तुम्हाला तुमच्या अभ्यासाचं एकदम डेप्थ ऑफ नॉलेज कसं आहे ते मिळवायचं कसं, तर त्याही संदर्भामध्ये आपण याच्यामध्ये कव्हर केलेलं दिसून येतंय. मग उद्या चालून तुम्हाला जर विचारला जात असेल काही कॉन्सेप्च्युअल गोष्टी तर त्याही क्लिअर झाल्या पाहिजे आणि फॅक्च्युअल डेटा हा तुमच्या मुखात असला पाहिजे. ती सगळी तयारी आपण आपल्या कोर्सेसमधून नक्की करून घेणार आहे, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी इझिली कन्व्हर्टेबल होणार आहे. ठीक आहे, मग आपण भेटूया आपल्या कोर्सेसमध्ये की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दिसणार आहे. थँक्यू सो मच.